नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आपण समोर पाहत आहे हा टोमॅटोचा प्लॉट। जवळपास हा 2 एकरचा प्लॉट आहे आणि खूप छान सुंदर आणि खूप जबरदस्त प्लॉट आहे मित्रांनो। आता हा 1.5 महिन्याचा प्लॉट झाला आहे, 1.5 ते 2 महिन्याचा, आणि पाहू शकता त्याला आता माल लागलेला आहे। आणि आपण मित्रांनो काल परवाच याची बांधणी चालू केली आणि फांद्यावरती बांधलेले आहे। तर जबरदस्त मित्रांनो त्याची उंची जवळपास माणसाच्या छाती इतकी उंची, एवढी उंची आहे आणि आता माल सेटिंगमध्ये आहे। तर बघू शकता खूप छान सुंदर प्लॉट आहे मित्रांनो, आणि हा 2 एकरचा प्लॉट आहे। आणि मित्रांनो याला जवळपास 1 लाख रुपये खर्च झालेला आहे आत्तापर्यंत। मित्रांनो जवळपास याला 1 लाख रुपये खर्च आलेला आहे। तार, बांबू, पुन्हा परत त्याला मल्चिंग पेपरवर लावायचं, खत वगैरे, शेणखत, लेंडीखत, कोंबडखत, हे सगळ्याचा टोटल खर्च आपल्याला 1.5 लाख रुपये आलेला आहे। आपलं 1 लाख रुपये खर्च आला आहे आणि जवळपास हा आपला 1.5 ते 2 एकरचा टोमॅटोचा प्लॉट आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण याला खर्च केलेला आहे। तर मित्रांनो आता एवढ्या 2 दिवसापूर्वीच आपण याला माणसे 500 रुपये रोजाने लावून सगळं तार बांबू करून घेतलेलं आहे। पावसामुळे याच्यामुळे आमच्याकडून काय झालं, जरा तार बांबू करायला लेट झालं। लेट झाल्यामुळे मित्रांनो बांधायच्या वेळेस खूप त्रास झाला, कारण फांद्या एकात जास्त गुंतलेल्या असल्यामुळे खूप टोमॅटोची सुद्धा खूप गळ झाली। कारण टोमॅटोवरती फांदे उचलायला गेले की खूप टोमॅटो गळून खाली पडायचे। आणि मित्रांनो माणसे रोजाने असल्यामुळे त्यांना काय फक्त कुठून काम उरकायचं, त्याच्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा खूप अशी म्हणजे गळ झाल्यामुळे खूप नुकसान झाली। तरी पण आता मित्रांनो सर्व प्लॉट हा बांधून झालेला आहे। आणि मित्रांनो आता तारबांबू वगैरे आत्ताच केलं तर सगळा खर्च मित्रांनो जवळजवळ 1 लाख रुपये खर्च आलेला आहे। आणि खूप छान जबरदस्त प्लॉट आहे मित्रांनो। आणि हा प्लॉट कधीचा आहे मित्रांनो, तर आपली जी आषाढी वारीला गेले होते त्यावेळेस मित्रांनो नेटकीची लागवड केली होती, त्यावेळेस आपण ह्या प्लॉटची लागवड केलेली आहे। तर अशा पद्धतीने प्लॉट आहे मित्रांनो। आणि आत्तापर्यंत खर्चच होत आहे, अजून इन्कम यायला कमीत कमी 15-20 दिवस तरी लागतील, कारण 15-20 दिवस चालू व्हायला त्याला वेळ आहे अजून, कारण अजून माल सेटिंगमध्येच आहे, काही ठिकाणी चांगला माल मोठा झालेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जवळपास 2 एकरचा प्लॉट आहे आणि खूप छान सुंदर मित्रांनो आपण हे केलेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपण दोन्ही बाजूला खड्डे घेऊन खोल खड्डे घेतले आणि त्याच्यात दगड वीट बांधून त्याला वरून ताण दिलेला आहे। वरती समोर आपण कैची करून तार ओढलेली आहे आणि मग आपण हे बांधलेलं आहे। तर काय होतं, जास्त वजन वगैरे झाल्यावरती तार वगैरे तुटण्याची किंवा ताण उठून येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण जमिनीमध्ये 1-1.5 फूट खोल खड्डा घेतला आणि त्याला आडवी वीट बांधली आणि त्या विटाला तार बांधून मग वरती ताण दिलेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपण नियोजन केलेलं आहे आणि खूप छान सुंदर प्लॉट आहे मित्रांनो। आणि याला मित्रांनो खत आपण अगोदर आपलं हे डाळिंबाचं रान आहे आणि या डाळिंबाच्या रानामध्येच आपण टोमॅटोचा प्लॉट लावला आहे। तर आपण पहिल्या प्रथम डाळिंबाचे झाडं काढल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये रोटर वगैरे मारून नांगरून सरी काढली आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो मल्चिंग पेपरच्या अगोदर आपण बेड पाडले आणि बेड पाडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण कोंबड खत आणि लेंडी खत, त्या जो पेपर आहे जो त्या पेपरमध्ये आपण टाकलेला आहे त्याच्या आतमध्ये मल्चिंग पेपरमध्ये, आणि मग त्याच्यावरती मल्चिंग पेपर आथरला मित्रांनो आणि मग आपण टोमॅटोची लागवड केलेली आहे। तर बघू शकता कसा जबरदस्त माल लागलेला आहे। आणि मित्रांनो अजून कमीत से कम 20 ते 25 दिवस या प्लॉटला चालू व्हायला वेळ आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आमच्या हे टोमॅटोचं नियोजन आहे, बघू शकता खूप छान आणि मस्त जवळपास 2 एकरचा प्लॉट आहे हा। आणि जर पावसाने जर कमी जास्त जर पाऊस झाला तरच थोडाफार धोका होऊ शकतो, नाहीतर खूप छान सुंदर प्लॉट आहे, बघू शकता। आत्ता जवळपास त्याची उंची 3 फुटाच्या वरच आहे भैया। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ह्या टोमॅटोचं नियोजन केलेलं आहे। सध्या मार्केट भरपूर आहे, पण अजून आमचा माल
चालू व्हायला वेळ असल्यामुळे आम्ही अजून प्रतीक्षेत आहे. तसं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत जवळपास खर्चच 1,00,000 रुपये झाला आहे. 1.5 एकर टोमॅटो आणि खर्च 1,00,000 अशा पद्धतीने झालेला आहे आणि उत्पन्न मात्र अजून शून्य आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये मार्केट जर भेटलं तर नक्कीच त्याचे फायदा होईल अशा पद्धतीने आमचं नियोजन आहे. तर बघू शकता खूप छान सुंदर प्लॉट आहे. अजून पावसावरती बरंचसं अवलंबून राहणार आहे. गणपतीमध्ये जास्त वगैरे पाऊस जर लागलाच तर मग मात्र थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्लॉट आहे आमचा. तर आपणास प्लॉट कसा वाटला आहे मित्रांनो, नक्की एक कमेंट करून सांगायचं आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला प्रत्येक मालाविषयी आपणाला कळेल माझ्या चॅनलच्या माध्यमातून. तर असो मित्रांनो, आपण खूप छान प्रतिसाद देतात. इथून मागेसुद्धा आपण डाळिंबासंदर्भातले खूप व्हिडिओ टाकलेले आहेत, शेतीविषयक व्हिडिओ आहेत. नक्की आपण माझ्या चॅनलवरती जाऊन पहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघा, खूप मोठा प्लॉट आहे हा. 2 एकरचा प्लॉट आहे टोमॅटोचा आणि खूप छान सुंदर मित्रांनो. आणि याच्या अगोदर आपली याच्यामध्ये डाळिंबाची बाग होती. तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन आहे. तर मित्रांनो शेती करताना शेतीमध्ये फळ मिळेलच असं सांगता येत नाही, पण मेहनत आपलं करणं महत्त्वाचं असतं आणि माल चांगल्या क्वालिटीचा तयार करणं हे आपल्या हातात असतं. उद्या बाजारभाव मिळतो की नाही मिळत हे मात्र आपण सांगू शकत नाही. तरी पण माल चांगल्या क्वालिटीचा आला पाहिजे आणि माल जर चांगल्या क्वालिटीचा आला तर मित्रांनो कमी माल निघाला आणि बाजार जरी थोडा कमी भेटला, जास्त माल निघाला आणि बाजार कमी भेटला तरी मित्रांनो त्याच्यामध्ये फायदा होत आहे. तर पाहू शकता याच्यामध्ये टोमॅटोचं कामामध्ये कष्ट खूप आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो, एकदा लागवड झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये फवारासारखा चालू ठेवावा लागतो. त्याच्यानंतर ड्रीप वगैरे खते वगैरे सोडावं लागतात, खुरपणी करणे. त्याच्यानंतर मित्रांनो तार बांबू करणे, खड्डे घेणे. त्याच्यानंतर मित्रांनो रोजाचे माणसं लावून वरती झाडं बांधणे. अशा पद्धतीने मित्रांनो आणि नंतर परत माल आल्याच्यानंतर कॅरेट माल तोडणे. खूप खूप कष्ट आहे याच्यामध्ये, मेहनत खूप आहे आणि जास्त मेहनत असल्यामुळं टोमॅटो कोणी जास्त फार लावत नाही, कारण याच्यामध्ये अदब आणि मेहनत खूप आहे. तर मित्रांनो असो, आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो नक्की आपणास एक कमेंट करून सांगायचं आहे आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला. नक्की एक कमेंट करून सांगा. आपण कुठून पाहत आहे ते पण सांगा आणि याच्यामध्ये अजून काही बदल करायचा आहे, नियोजन काय असेल आपल्याला माहीत असेल टोमॅटो संदर्भातली, तर नक्की कमेंटद्वारे मार्गदर्शन पण करा. तर असो मित्रांनो, माझा व्हिडिओ आता मी इथं समाप्त करत आहे. तर नक्की आपण कमेंट करा आणि लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो माझा मी इथं व्हिडिओ स्टॉप करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.